आपण रोज वापरतो ते हेल्मेट, पण कधी विचार केलाय का की हे डोक्यावरचं साधं दिसणारं कवच खरं तर एक लाईफ सेव्हर आहे? याच्या आत नेमका काय विज्ञान दडलंय आणि याची सुरुवात झाली तरी कशी? चला, आज याच रंजक प्रवासाला सुरुवात करूया. ही गोष्टच मुळात एका प्रश्नापासून सुरू होते की एका भयंकर दुःखद अपघातामुळे लाखो लोकांचे प्राण कसे काय वाचू शकतात. वाटतं ना आश्चर्यकारक, पण खरंच या एका प्रश्नामागे हेल्मेटचा संपूर्ण इतिहास दडलेला आहे. तर गोष्ट सुरू होते 1935 साली. एक खूप प्रसिद्ध व्यक्ती होते, लॉरेन्स ऑफ अरेबिया म्हणून ओळखले जाणारे टी. लॉरेन्स. त्यांचा एका मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला, कारण डोक्याला झालेली एक जबर दुखापत. आता बघा, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर ह्यू केन्स, एका न्यूरोसर्जनने या घटनेचा खूप खोलवर विचार केला. त्यांच्या मनात सतत एकच गोष्ट येत होती की जर लॉरेन्स यांनी हेल्मेट घातलं असतं तर कदाचित ते वाचले असते. याच एका विचारातून एका क्रांतीची सुरुवात झाली. डॉक्टर केन्स यांनी संशोधन सुरू केलं आणि त्यांच्याच संशोधनामुळे 1941 मध्ये ब्रिटिश लष्कराने मोटारसायकल स्वारांसाठी हेल्मेट अनिवार्य केलं. आणि मग 1953 मध्ये CF लोम्बार्ड यांनी पहिलं आधुनिक हेल्मेट बनवलं, जे आघाताचा धक्का शोषून घेऊ शकणारा होतं. म्हणजे बघा, एका अपघाताने किती मोठा बदल घडवला. ओके, तर हेल्मेटचा जन्म कसा झाला हे तर कळलं, पण आता महत्त्वाचा प्रश्न, हे हेल्मेट नेमकं काम कसं करतं? म्हणजे अपघाताच्या वेळी असं काय घडतं की आपला जीव वाचतो? तर याचं सगळं रहस्य ना त्याच्या आतल्या रचनेत आहे. हेल्मेट म्हणजे फक्त बाहेरचं एक प्लास्टिकचं कव्हर नाहीये, ते एक प्रकारे मल्टी लेयर सुरक्षा कवच आहे. चला, आपण हेल्मेटला जणू काही उघडूनच बघूया. यात मुख्यत्वे 4 थर असतात. सगळ्यात बाहेरचा जो दिसतो तो असतो त्याचा आउटर शेल किंवा कठीण कवच. याचं काम काय? तर अपघातात जमिनीवर घासण्यापासून वाचवणं किंवा एखादी टोकदार वस्तू डोक्यापर्यंत पोहोचू न देणं. मग येतो या हेल्मेटचा खरा जीव, खरा हिरो, तो म्हणजे इम्पॅक्ट ॲब्झॉर्बिंग लायनर. याबद्दल आपण पुढे बोलूच. तिसरा थर आहे कम्फर्ट पॅडिंग, म्हणजे आतला मऊ स्पंज, ज्यामुळे हेल्मेट आपल्या डोक्याला व्यवस्थित अगदी फिट बसतं. आणि सगळ्यात शेवटी पण तितकीच महत्त्वाची, रिटेन्शन सिस्टम, सोप्या भाषेत आपल्या हणवटीची पट्टी. हिच्याशिवाय तर हेल्मेट डोक्यावर राहणारच नाही. तर आपण त्या खऱ्या हिरोबद्दल बोलत होतो, आठवतंय? तोच हा इम्पॅक्ट ॲब्झॉर्बिंग लायनर, ज्याला EPS म्हणतात. आता हे दिसायला जरा थर्माकोलसारखं दिसतं, पण हे खूप जास्त घनतेचं डेन्स मटेरियल असतं. याचा कामच मुळात कमाल आहे. जेव्हा अपघात होतो आणि डोक्यावर आघात होतो, तेव्हा हा थर स्वतःहून चेपतो, तुटतो आणि त्या आघाताची सगळी ऊर्जा, सगळा फोर्स स्वतःमध्ये शोषून घेतो. म्हणजे एक प्रकारे तो स्वतःचं बलिदान देतो, जेणेकरून ती विनाशकारी ऊर्जा आपल्या कवटीपर्यंत आणि मेंदूपर्यंत पोहोचूच नये. कमाल आहे ना? हेल्मेट आतून कसं काम करतं हे तर कळलं, सगळं विज्ञान समजलं, पण आकडे काय सांगतात? खरंच हेल्मेट एवढं परिणामकारक आहे का? चला, आता जरा नंबर्सवर नजर टाकूया, जे ऐकून कदाचित धक्का बसेल. हा आकडा बघा, तब्बल 80%. म्हणजे विचार करा, अपघाताच्या वेळी जो काही प्रचंड इम्पॅक्ट होतो, त्यातली 80%पेक्षा जास्त ऊर्जा एक चांगलं हेल्मेट स्वतः शोषून घेतं. म्हणजे ती 80% ऊर्जा आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. जर हेल्मेट नसतं तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही. आणि आता एक आपल्या देशाबद्दलचा, भारतामधला एक खूपच गंभीर आकडा. रस्ते अपघातांमध्ये जेवढे मृत्यू होतात त्यापैकी जवळपास 40% मृत्यू हे फक्त आणि फक्त डोक्याला मार लागल्यामुळे होतात. 40%! हा आकडा आपल्याला स्पष्टपणे सांगतोय की धोका किती मोठा आहे आणि हेल्मेटची गरज किती जास्त आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आकडा आहे. जर हेल्मेट घातलं असेल तर अपघातात मृत्यू होण्याचा धोका तब्बल 70% कमी होतो. 70%! ह्या एका आकड्यामुळे बाकी कुठल्याही चर्चेला जागाच उरत नाही. हेल्मेट म्हणजे खरंच एक जीवनरक्षक आहे. ठीक आहे, आता हे तर सिद्ध झालं की हेल्मेट घातलंच पाहिजे. पण कोणतं हेल्मेट घ्यायचं? बाजारात तर 100 प्रकार आहेत. योग्य हेल्मेट निवडणं हे ते घालण्या इतकंच महत्त्वाचं आहे. तर मग चला बघूया योग्य हेल्मेट कसं निवडायचं. हेल्मेट घेताना सगळ्यात पहिली गोष्ट काय बघायची, तर त्यावर असलेला सेफ्टी स्टँडर्डचा मार्क. आपल्या भारतात हेल्मेटवर ISI मार्क असणं हे कायद्याने बंधनकारक आहे. हा मार्क खात्री देतो की हेल्मेटने किमान सुरक्षा चाचण्या पास केल्या आहेत. आणि जर हाय स्पीड मोटरसायकल चालवत असाल तर थोडं पुढे जाऊन अमेरिकेचं DOT किंवा युरोपचं EC सर्टिफिकेशन असलेलं हेल्मेट निवडणं जास्त चांगलं, कारण त्यांच्या चाचण्या अधिक कडक असतात. आता हेल्मेटच्या प्रकारांबद्दल बोलूया. मुख्यत्वे 2 प्रकार दिसतात. एक म्हणजे फुल फेस आणि दुसरं ओपन फेस. नावावरूनच कळतंय, फुल फेस हेल्मेट हे डोकं, चेहरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली हनवटी या सगळ्याला पूर्णपणे कव्हर करतं.
साहजिकच हे सर्वात जास्त सुरक्षित आहे. याउलट ओपन फेस हेल्मेटमध्ये फक्त डोकं झाकलं जातं, पण आपला चेहरा आणि जबडा पूर्णपणे उघडा असतो. त्यामुळे अपघातात दुखापत होण्याचा धोका खूप जास्त असतो. चला आता एका अशा मुद्द्यावर बोलूया ज्याकडे आपलं खूप कमी लक्ष जातं. खरं तर खूप लोकांना याबद्दल माहितीच नसते आणि ही गोष्ट हेल्मेटच्या सुरक्षेशी थेट जोडलेली आहे. एक प्रश्न विचारतो, आपल्या हेल्मेटला काही एक्सपायरी डेट असते का? आपण वस्तू घेतो त्यावर एक्सपायरी डेट बघतो, पण हेल्मेटचं काय? एकदा घेतलं की झालं, आयुष्यभर वापरायचं असंच वाटतं ना आपल्याला. पण थांबा, खरंच तसं आहे का? उत्तर आहे हो, हेल्मेटला एक एक्सपायरी डेट असते. धक्का बसला ना, पण हे 100% खरं आहे. पण हेल्मेट का बदलायचं? त्याचं काय होतं? याची 3 मुख्य कारणं आहेत, लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे साधारणपणे 3 ते 5 वर्षात आपण जो EPS लायनर बघितला ना, तो आतल्या आत कडक व्हायला लागतो. त्याची धक्के शोषून घेण्याची ताकद कमी होते. दुसरं आणि खूप महत्त्वाचं कारण, जर हेल्मेट कधी जोरात जमिनीवर पडलं असेल किंवा एखाद्या छोट्या-मोठ्या अपघातात त्याचा वापर झाला असेल, तर ते लगेच बदला. कारण वरून जरी ते ठीक दिसत असलं, तरी आतला तो हिरो लायनर डॅमेज झालेला असतो. तो त्याचं काम एकदाच करतो. आणि तिसरं सोपं कारण म्हणजे, जर हेल्मेट सैल झालं असेल, आतलं पॅडिंग खराब झालं असेल, तर ते अपघाताच्या वेळी डोक्यावर टिकणारच नाही. मग त्याचा काय उपयोग? म्हणून शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हेल्मेट घालणं म्हणजे फक्त पोलिसांपासून किंवा दंडापासून वाचणं नाहीये. नाही, ही आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी आहे. ही आपल्या कुटुंबाप्रती आपली जबाबदारी आहे. कारण आपला जीव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण बाईकची चावी हातात घेऊ, तेव्हा एक ISI प्रमाणित फुल फेस हेल्मेट डोक्यावर ठेवायला विसरू नका. सुरक्षित रहा.